श्री स्वामी समर्थ. यंदाच्या वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी घालावी, कोणत्या रंगाच्या बांगड्या शुभ मानल्या जातात, तसेच कोणते रंग परंपरेनुसार टाळले जातात, याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. शुभ रंगाची माहिती, साडी आणि बांगड्या कोणत्या रंगाच्या निवडायच्या, परंपरा आणि धार्मिक महत्त्व, कोणते रंग टाळावेत, वटपौर्णिमेचे विशेष महत्त्व. नमस्कार मैत्रिणींनो. विवाहित स्त्रियांसाठी वटपौर्णिमा हा अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी व्रत करतात. या दिवशी साज शृंगारालाही विशेष महत्त्व दिले जाते. विशेषतः साडी, बांगड्या, कुंकू, मंगळसूत्र आणि इतर सौभाग्य अलंकार यांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली जाते. तर आज आपण जाणून घेणार आहोत की वटपौर्णिमेला कोणत्या रंगाच्या साड्या आणि बांगड्या शुभ मानल्या जातात, कोणते रंग परिधान करावेत आणि कोणते रंग टाळावेत योग्य मानले जाते. पहिला रंग म्हणजे लाल रंगाची साडी आणि बांगड्या. लाल रंग हा सौभाग्य, प्रेम, शक्ती आणि मंगलतेचे प्रतीक मानले जाते. हिंदू संस्कृतीमध्ये विवाहित स्त्रियांसाठी लाल रंगाचा विशेष महत्त्व आहे. लाल रंग हा का शुभ मानला जातो, तर वैवाहिक सुखाचे प्रतीक, देवी शक्तीचे प्रतिनिधित्व, सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो, सौभाग्य वाढवणारा रंग मानला जातो. कोणत्या प्रकारची लाल साडी निवडावी, तर पैठणी साडी, सिल्क साडी, बनारसी साडी, लाल रंगावर सोनेरी बॉर्डर असलेली साडी. तर बांगड्या, लाल काचेच्या बांगड्या, लाल आणि सोनेरी कॉम्बिनेशन किंवा लाल रंगाच्या स्टोवर्क बांगड्या घालू शकता. हिरवा रंग, तर हिरव्या रंगाची साडी आणि बांगड्या का निवडाव्यात, तर हिरवा रंग हा समृद्धी, आनंद, नवीन सुरुवात आणि निसर्गाचे प्रतीक आहे. हिरवा रंग शुभ मानला जातो. तर पतीच्या उत्तम आरोग्याचे प्रतीक, सुख समृद्धी वाढवते आणि सकारात्मक दर्शवतो. हिरव्या रंगाच्या साड्या, बाटली हिरवा, पाचू हिरवा, पोपटी हिरवा किंवा हिरव्या रंगाची पैठणी घालू शकता. बांगड्या, पारंपरिक हिरव्या काचेच्या बांगड्या, हिरवा आणि सोनेरी सेट किंवा हिरव्या बांगड्याचा जोडा. तर तिसरा कलर आहे पिवळ्या रंगाची साडी. पिवळा रंग हा ज्ञान, शांती आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. फायदे, भगवान विष्णूंशी संबंधित रंग आहे, आनंद आणि प्रसन्नता वाढवतो, धार्मिक कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. हळदीच्या रंगाची साडी, मोहरीची पिवळी साडी, सोनेरी पिवळा अशा प्रकारचे पिवळे कलर आहे. तर चौथा कलर आहे गुलाबी रंगाची साडी. गुलाबी रंग प्रेम, कोमलता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे. विशेषतः आकर्षक आणि देखणा लूक. उत्सवासाठी उत्तम पर्याय, आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही प्रकारात उपलब्ध. तर पाचवा कलर आहे जांभळा रंग. जांभळा रंग हा आध्यात्मिक प्रतिष्ठा आणि शांततेचे प्रतीक आहे. जांभळा कलर म्हणजे राजशाही लूक देतो, विशेष प्रसंगासाठी योग्य, आत्मविश्वास वाढवतो. तर कोणते रंग टाळावेत, तर पहिला काळा रंग. काही परंपरानुसार काळा रंग शुभ कार्यात टाळला जातो. कारणे म्हणजे नकारात्मकतेशी जोडला जातो, धार्मिक विधीमध्ये कमी वापरला जातो. तथापि आधुनिक काळात अनेक महिला काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात, त्यामुळे हा परिपूर्ण वैयक्तिक आणि कौटुंबिक परंपरेचा विषय आहे. दुसरा रंग पूर्ण पांढरा रंग. काही समाजामध्ये पूर्ण पांढरा रंग वटपौर्णिमेसाठी टाळला जातो. कारणे म्हणजे शोकाचे प्रतीक मानला जातो. विवाहित स्त्रियांच्या सणामध्ये कमी वापर. मात्र पांढऱ्या रंगासोबत इतर शुभ रंगांची बॉर्डर किंवा डिझाईन असल्यास ती साडी परिधान करता येते. खूप गडद राखाडी रंग हा काही परंपरानुसार हा रंग उत्सवी वातावरणाशी कमी संबंधित मानला जातो. साडी निवडताना लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे आरामदायी फॅब्रिक निवडा, हवामानानुसार सिल्क किंवा कॉटन सिल्क साडी निवडा, पारंपरिक दागिन्यांशी साडी जुळवा, कुटुंबातील परंपरेनुसार रंग निवडा. बांगड्या निवडताना काय लक्षात घ्यावे, तर हिरव्या आणि लाल काचेच्या बांगड्यांना प्राधान्य द्या. सोनेरी बांगड्यांसोबत कॉम्बिनेशन करा. खूप जड बांगड्या टाळा. हाताच्या आकारानुसार निवड करा. वटपौर्णिमेचा असा संदेश आहे की खरे सौभाग्य हे फक्त कपड्यांना रंगात नसून
पती पत्नीमध्ये प्रेम, विश्वास आणि परस्पर आदर असते. श्रद्धेने केलेले व्रत आणि सकारात्मक भावना यालाच सर्वाधिक महत्त्व आहे. यंदाच्या वटपौर्णिमेला आपल्या आवडीचा आणि परंपरेशी सुसंगत असा रंग निवडा आणि आनंदाने हा सण साजरा करा. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.